अध्याय 20. श्री गणेशाय नम. नामधारक शिष्य राणा लागला सिद्धाची या चरणा हस्त जोडून विनवी जाणा भावभक्ती करून या पुसतेसे ते वेळी माता ठेवून चरण कमळी जय जयाजी सिद्धमौळी विनवतेसे अवधरा. स्वामी निरोपली अम्मासी श्री गुरु आले गाणगापुरासी गौप्य रूपे अमरापुरासी औदुंबरी असती महंतसा वर देवनी योगिनीसी आपण आले प्रकटसे पुढे तया स्थानेसी कीर्ती विस्तारे निरोपावे वृक्ष सांगसी औदुंबर निश्चय मनसी कल्पतरू पुढे कवना झाला वरू निरोपावे दातारा शिष्य वचन ऐकुनी संतोषला सिद्धमुनी सांग तसे विस्तारुनी औदुंबर स्थान महिमा सिद्ध मने एक बाळा किती सांगू गुरूंची लीळा औदुंबरी सर्व काळ वास अपना असे जाणा जयाना व औदुंबर काय पुससी तयावरू जेते वास श्रीगुरु कल्पिले फळ देतसे अमित झाला तेथे महिमा सांगावया अशक्य आम्हा एखादा सांगू दृष्टांत तुम्हा शिष्योत्तमा नामधारका शिरोळ नाम ग्रामासी विप्र एक परियसी गंगाधर नामेसी वेदरत होता जाना त्याची भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता पुत्र होऊनी सवेंची मरता कष्ट तसे येणे परी 5 पुत्र तिसी झाले सवेंची पंचतो पावले अनेक देव आराधिले नव्हे स्थिर कवने परी दुःख करीतसे नारी व्रत उपाय परंपरी पूर्वकर्म असे थोरी स्थिर न होती पुत्र तिचे राहणी कर्म विपाकेसी विचार करीती या दोषी पुत्र शोक व्हावयासी सांगती पातक तयेवेळी सांगता ती विद्वजन पुत्र न वाचती काय कारण पूर्वजन्मीचा दोषगुण विचार करीती तयेवेळी गर्भपात श्रेयसी जे जन करीती तामसी पावती वांज जन्मांतरासी झाले पुत्र मरती जाना अश्ववध गोवध करी वांज होय जोरी एखादा परद्रव्य अपहारी निपुत्र होय तोची जाणा विप्र म्हणती तियसी तुझा पूर्वजन्म दोषी दिसतसे आम्हासी सांगो एकचित्ती शौनक गोत्र द्विजापासी ऋण घेतले द्रव्यासी मागत तू न देसी कष्टला तो ब्राह्मण लोभी होता ब्राह्मण द्रव्यास्तव दिदला प्राण आत्महत्या केली त्याने तोची पिशाच झालाशी तो गर्भपात करी तुझ मृत्यू झाले करी तो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी हे कोणी ब्राह्मणाचे वचन विप्रवनिता खेदे खिन्न अनुतप्त होऊनी अंतकरण द्विज चरणी लागली कर जोडणी तयवेळी विप्रा विनवी करुणा बहाळी माता ठेवूनी चरण कमळी पुसतसे तयासी ऐसी पापिनी दुराचारी बुडाल्या पापसागरी स्वामी माते तारी तारी उपाय सांगा म्हणतसे ऐसे पाप हळहळाळी बाळके भक्षिले चांडाळी औषधी सांगा तुम्ही सकळी म्हणून या विनवितसे विप्र म्हणती ती असी केले तुवा ब्रह्महत्येसी अपहारिले द्रव्यासी ब्राह्मण पिशाच झाला असे जधी मेला तो द्विजवर केली नाही क्रिया पर त्याच्या द्रव्याचा अपहार केला आहे जन्मांतरी त्याची करावे या उद्धारगती 16वे कर्म करावे रीती द्रव्य द्यावे एकशती तया गोत्र द्विजासी तेने होईल तुझ बरवे एक भावे आचरावे कृष्णातिरी असावे उपवास करावे एक मास पंचगंगा संगमासी तीर्थे असती बहुवसी औदुंबर वृक्षासी आराधावे परियसी पापविनाशी करुणी स्नान वेळ 7 औदुंबर सनपन अभिषेकोनी गुरुचरण पुन्हा स्नान काम्यतीर्थी विधीपूर्वक श्री गुरुचरणी पूजा करावी एकमनी येणे परी भक्ती निर्वाणी मासे एक आचरावे स्थान असे श्री गुरूंचे श्री नरसिंह सरस्वतींचे तुझे दोष जातील साचे होतील पुत्र शतायुष्य मास आचरुणे येणे परी मग विप्राते पाचारी द्रव्य द्यावे शौनक गोत्री द्विज वरासी एकशत त्याचे नावे कर्म सकळ आचरुणी मन निर्मळ होतील तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारील पय श्री गुरु स्मरण करुणी मनी तूप जप करी श्री गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्म संबंध परिहरेल ऐसे सांगता द्विजवर ऐकुनी सती चिंता करी शतद्रव्य आमुचे घरी कधी न मिळे परियसा कष्ट करुणी आपल्या देही उपवासादी पूजा पाही मासोपास एक भावी करीन आपण गुरुसेवा येणे परी ती नारी सांगे आपण निर्धारी ऐकोनी या द्विजवरी निरोप दिदला तयवेळी विप्रमणती एक बाळे तू ते इतके द्रव्य न मिळे सेवा करी मन निर्मळे श्री गुरुचरणी आताची निष्कृती तुझे पापासी श्री गुरु करील परियसी औदुंबर सन्निधानेसी वास असे निरंतर तो कृपाळू भक्तांसी निवारील ब्रह्महत्येसी शक्ती असे तुझी जैसी द्रव्य वेची गुरुनिरोपे ऐकुनी द्विजाचे वचन विप्रवनिता संतोषन
गेली त्वरित ठाकून जेथे स्थान श्रीगुरूंचे स्नान करुणी संगमासी विधीपूर्वक पापविनाशी 7 वेळा स्नानासी करी औदुंबर प्रदक्षिणा काम्य तीर्थे करुणी स्नान पूजितसे गुरुचरण करुणी प्रदक्षिणा नमन करीतसे उपवास येणे परी दिवस तिनी सेवा करी ती भामिनी तोची विप्र आला स्वप्नी द्रव्य मागे 100 अद्यापि तू द्रव्य न दिसे घेहीन तुझ्या प्राणासी पुढे तुझ्या वंशाशी वाढो नेंदी सर्वथा वाया सायास करीसी पुत्र कैचा तुझे वंशाशी म्हणून कोपे मारावयासी आला विप्र स्वप्नात भयचकित विप्रवनिता औदुंबराड निघता तव देखील श्री गुरुनाथा तया पाठी निघाली अभय देवोनी नारीसी निवारिले ब्राह्मणांसी पुसती श्री गुरु तयासी का मारिसी श्री येते विप्र सांगे श्री गुरुशी जन्मांतरी येणे आपल्यासी अपहारिले द्रव्यासी प्राण तेजला यास्तव स्वामी कृपाळू सर्वांशी आमुचे शत्रूचा पक्षपात करीसी तुम्ही यतिशर तापसी पक्षपात करू नये एकोणी तयांचे वचन श्री गुरु म्हणती कोपोन उपद्रव्यसी का भक्तजन तू ते शिक्षा करीन मी आम्ही सांगो जेणे रीती जरी एकसी हिताचे अर्थी तुझ होईल सद्गती पिशात परिहरेल जे का देईल विप्रवनिता तुम्हा अंगीकारावे तत्वता जरी न ये तुझिया चित्ता तरी जाई येतून रक्षण आपल्या भक्तासी वंशवंशी अभिवृद्धेसी पुनरपी जरी पाहू ऐसी तरी शिक्षा करू जाण पा ऐकुनी गुरूंचे वचन पिशाच्य करून नमन स्वामी देखले तुझे चरण उद्धारावे आपणासी जेणे परी आपणासी उद्धार होय सद्गतीसी कवने परी निरुपदेसी अंगीकारू स्वामिया येणे परी तयासी श्री गुरु सांगती श्रियसी जे असेल तुझ पासी अर्पण करी तया नावे श्री गुरु म्हणती तयासी विप्रवनिता भावेसी कर्म केल्यावर 10व्या दिवशी गती होईल तुझला जाण अष्टतीर्थी स्नान करी तया नावे अवधारी 7 दिवस येणे परी स्नपन करी औदुंबरी ब्रह्महत्या तुझा दोष गेला त्वरित निशेष कन्या पुत्र पूर्ण आयुष्य होतील म्हणती श्री गुरु ऐसे देखोनी जागृती विप्रवनिता भयचकित ज्ञाने पोहे श्री गुरुमूर्ती न विसंबे मनात श्री गुरु निरोपे 10 दिवस केले आचरण पर्यस ब्रह्महत्या महादोष गती झाली ब्राह्मणासी एरे दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ नारी केल 2 देत भरली ओटी ती याची म्हणे पारणे करावे आता पुत्र होती तुझ तत्वता पुढे त्यांची संतती बहुता चिंता न करी मानसी श्री गुरु निरोपे आराधन केले दाम्पत्य मिळून प्रकट झाला गुरु आपण संपर्क लोह परिसाशी चिंतामणी स्पर्श होता लोह पाषाणा कांचनता तैसी ती विप्रवनिता पापा वेगळी त्वरित झाली पुढे तय नारीसी पुत्र युग्म शताविष्य झाले श्री गुरु कृपेसी एकचित्त पर्येसा व्रतबंध करी ज्येष्ठ पुत्रासी समारंभ आनंदेसी चौल कर्म द्विजयासी करू पाहती माता पिता समारंभ करीती जनक जननी चौल कर्म करणे मनी पुत्राशी वर्षतिनी अति उल्हास मानसी समारंभ कीर्ती अतिप्रती करीती झाली आई ती पूर्व दिवसी मध्यान रात्री आली व्याधी कुमाराशी व्याधी असती अनेक एकाहून एकाधिक तयामादे तीव्र दुःख धनुर्वात तयामाचे अवयवे अति वांकोनिय दिसे भयानक नयनी येणे परी दिवस तिनी कष्ट तसे तो बाळ 4थ्ये दिवशी अस्तमानी पंचत्व पावला तक्षणी शोक करीत तसे जननी एका श्रुते एकचित्ते आक्रोशने भूमीसी आपळी शिर 17 पाषाण घेऊन हृदयापासी घात करी ती नारी देह टाकी धरणीवरी निर्जीव होऊन शनभरी 8वी दुःखापारी नैने वारी पूर्ण झाली प्रेत पुत्रावरी लोळे अंगिला अलिंग तसे वळे वेष्टोनिया माया जाळे प्रलापितसे ती नारी म्हणे ताता पुत्र राया प्राणरक्षका माझा प्रिया माते केवी सोडून या जासी कोठे सांग पा कोठी गेलासी खेळावयास्तनीचे शिर जातसे वाया शीघ्र येई का ठाकोनिया पुत्रा माझ्या प्राणप्रिया केवी विसरू तुझे गुण पुत्रा माझी तू निधान तुझे गोजिरे बोलणे केवी विसरू पुत्र राया तुझ्या स्वरूप ऐसा सुत केवी देखता मी निश्चित निधान देखती स्वप्नात तैसे मज चाळविले पुत्र आले 5 जण त्यात एक हे निधान जेव्हा झाले गर्भधारण तेव्हापासून संतोष डोहाळे मज उत्तम होती कधी नसे चिंता चित्ती अति उल्हास मज प्रति पुत्र होईल म्हणून या श्री गुरुने माते दिदलावर पुत्र होतील निर्धार तेने मज हर्ष थोर वरद पिंड होईल हा
जधी तुझ प्रसवले अनंत सौख्य लादले प्राणप्रिया तुझ पोषिले माते रक्षिसे म्हणून या मज भरवसा तुझा बहुत वृद्धाप काळी पोषक म्हणत आम्हा सोडून जासी उचित धर्म नो हे पुत्र राया दुःख झाले मज बहुत विसरले बाळा तुझ देखत तुची तारक आम्हा सत्य म्हणून विश्वासलो आम्ही ऐसे नाना परी देख दुःख करी बहुत शोक निवारती सकळ लोक वाया दुःख कायसे देव दानव ऋषी शौरांशी होणार न चुके कवनासी ब्रह्मालिही लल्लाटासी त्याची अढळ जानपा अवतार होती हरिहर तेही न रहती स्थिर तुम्ही तरी मनुष्य नर काय अढळ तुम्हा ते येणे परी सांगती जाण अनेक दुःख आठवी मन म्हणे माते दिदली जाण स्थिर म्हणून दोन्ही फळे श्री नरसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती औदुंबरी सदा वसती तेने दिदला पुत्र मज त्याचे बोल केवी मिथ्या माझा असे वरद पिता त्यासी घडे माझी हत्या पुत्रास वे देईन प्राण म्हणून आठवी श्री गुरुसी देवा मज गांजिलेसी विश्वासली तुम्हासी सत्य वाक्य तुझे म्हणून या सत्य संकल्प तुझी होसी म्हणून होते विश्वासी घात केला आम्हासी विश्वासघातकी केवी न म्हणे त्रयमूर्ती अवतार तू नरसिंह सरस्वती नर ध्रुवा बिभीषणा दिदलावर केवी सत्य म्हणो आता तुझिया बोला विश्वासले आता माते उपेक्षले मन निष्ठुर केले प्राण देईन तुम्हावरी लोक येती तुझ्या स्थानी सेवा करीती निवसोनी औदुंबरा प्रदक्षिणा करुणी पुरश्वचरणे करिता ती आपण केले पुरश्चरण फळ आले मज साधन आता तुझवरी देते प्राण काय विश्वास तुझे स्थानी कीर्ती होईल सृष्टीत आमुचा तुवा केला घात पुढे तुझ भजती भक्त काय भरवसा त्यासी ब्रह्म स्वदोषे पिडोनी धरिले तुझे चरण अंगीकारुणी मध्ये तेजने टाकीत कोण धर्म घडे व्याघ्रा ते धेनू भिवून जाय आधार म्हणून तेचे वधिती यवन तया परिमज झाले की एखादा देवळासी जात असे पूजेसी ते देऊळ तयासी मृत्यू रूपे वर पडे तया परी आपणांसी झाले स्वामी परियसी माझ्या प्राणसुतासी न राखिला देवराया येणे परी अहोरात्री दुःख करीती नारी उदय झाला दिन करीती न एके कोणाचे द्विज मिळवणी सकळी येती तिये स्त्रियेजवळी वाया दुःख सर्व काळी करीसी तू मूर्खपणे जे समयी होणार गती ब्रह्मादिकांसी न चुकती चला जाऊ गंगे प्रती संस्कार प्रेता करावया ऐसे वचन ऐकून आक्रोश थोर करुणी प्रेत पोटासी धरुणी दीर्घ स्वरे रडतसे आपणांसहित प्रेतासी करावे अग्निप्रवेशी एरवी नदी प्रेतासी म्हणून उरी बांधितसे लोक म्हणती ती नव्हेसी तू श्री कर्कशी प्रेतासवे प्राणदेशी कोण धर्म सांग आम्हा न देखो न एको कानी पुत्रासवे कोणी गेले प्राणी वाया बोलती मूर्खपणे आत्महत्या महादोष नाना परी तियसी बोलती लोकपरियसी केला नियम निश्चयसी प्राण तेजुनी पुत्रासवे दिवस आला दोन प्रहर प्रेतास करून निधी संस्कार अन्य अथवा न ये गंगात्री ग्रामी अकांत प्रवर्तला इतकी अवसरी आला एक ब्रह्मचारी सांगे तिथे सविस्तरी आत्मज्ञान त्यावेळी सिद्धमने नामधारका पुढे अपूर्व झाले एका ब्रह्मचारी अपूर्विका बोधिता झाला ज्ञान तिसी ब्रह्मचारी नव्हे तोची गुरु आला वेशधारी नरू नृसिंह सरस्वती अवतारू भक्तवत्सल परियसा मने सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार एकता होय मनोरशता आयुष्य पुरुष होय भक्तिपूर्वक श्रवण करीती व्याधी न होय शरीराप्रती पूर्णायुष्य ते होती सत्य माना माझे बोल इति श्री गुरुचरित्रामृत विप्रश्री ऐसी संतान देत श्री नरसिंह सरस्वती पोटी येत ब्रह्महत्या वारुणिया इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती पाख्यान सिद्ध नामधारक संवादे ब्रह्म संबंधा परिहरो नाम विश्वोध्याय श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु विसंख्या 120 श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु 20वा अध्याय समाप्त झाला.